भरपूर सारण भरून केलेली ही करंजी पहा काय खुसखुशीत तयार होते। शिवाय ही करंजी मी साचा न वापरता बनवलेली आहे, तरी देखील खूप सुंदर होतात। आतील सारण तर पहा काय मस्त आणि भरगच्च असं भरलेलं आहे। अजिबात खुळखुळ्यागत असं मोकळं झालेलं नाही। या सारणासाठी मी एक एक्स्ट्रा पदार्थ घातलेला आहे, त्यामुळे हे सारण असं झालेलं आहे। खुसखुशीत करंजी बनवण्याकरता मी पुढे काही टिप्स सांगितलेल्या आहे, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा। दिवाळी फराळाच्या भरपूर रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत। तुम्ही जर त्या पाहिल्या असतील तर नक्की चॅनलवरती जाऊन त्या तुम्ही पाहू शकता। नमस्कार, मी सोनाली व्हेज नॉनव्हेज तडका या चॅनलवरती आपलं मनपूर्वक स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साठ्याची खुसखुशीत अशी करंजी बनवून दाखवणार आहे। करंजीचं सारण बनवण्याकरता मी इथे 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे। 0 साईजचाच रवा इथे आपल्याला वापरायचा आहे, जाड रवा घ्यायचा नाही। त्यानंतर इथे 2 वाट्या मी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे। त्यानंतर आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घ्यायचे। इथे मी काजू, बदाम, मनुके आणि चारोळे घेतलेले आहे। 1 वाटीभर मी इथे पिठी साखर घेतलेली आहे, ही घरीच दळून घेतली आहे। त्यानंतर 1 मोठा चमचा एवढी मिल्क पावडर, अर्धा चमचा खसखस आणि अर्धा चमचा एवढे बेसन पीठ घेतलेलं आहे। करंजी बनवण्याकरता आपल्याला तूप देखील लागणार आहे, याचं प्रमाण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर बघा, सुरुवातीला कढईमध्ये अर्धा चमचा एवढे तूप घालायचं। त्यामध्ये मनुके आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत। तर बघा, भाजल्यानंतर मनुके असे टम्म फुलतात। नंतर हे मनुके आता काढून घेऊयात। मनुके भाजून घेतल्यानंतर कढईमध्ये एकदम थोडंसं तूप आहे, त्यामुळे पुन्हा एकदा अर्धा चमचा एवढं तूप घातलेलं आहे। हा चमचा तुम्ही पाहू शकता एकदम छोटा आहे। तर या तुपावरती आता आपल्याला चारोळे, काजू आणि बदाम भाजून घ्यायचे आहेत। काजू आणि बदाम मी पातळ स्लाइसमध्ये कापून घेतलेले आहे। खमंग असे आपले ड्रायफ्रूट्स तळून झालेत। लगेचच याच भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात। तर सर्व भाजलेलं साहित्य आपल्याला एकाच भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। कमीत कमी तूप वापरून आपल्याला हे सारण बनवायचं आहे। बघा, कढईमध्ये अर्धा चमचा एवढं आपलं तूप आहे, तर यामध्येच अजून 1 चमचा आपल्याला तूप घालायचं आहे। यानंतर यामध्ये आपल्याला सुरुवातीला खसखस घालायची आहे। साईडलाच मी इथे रवा देखील घातलेला आहे। आता खसखस छान अशी तुपावरती परतून घ्यायची। त्यानंतर रवा यामध्ये मिक्स करायचा आणि आता रवा आपल्याला छान असा गोल्डन ब्राऊन रंगावरती भाजून घ्यायचा आहे। तर अर्धवट रवा भाजल्यानंतर यामध्ये आपल्याला बेसन पीठ देखील घालून घ्यायचं आहे आणि या रव्यासोबत आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। तर बेसन पीठ रव्यासोबत भाजल्यामुळे त्याच्या गुठळ्या देखील मोडतात आणि या सारणाला एक बाइंडिंग येतं। खुळखुळ्यासारखं हे सारण बनत नाही। तर अजून एक पदार्थ या सारणामध्ये वापरणार आहे, त्यामुळे हे सारण अगदीच असं मिळून येतं। तर रवा बघा गोल्डन ब्राऊन रंगावरती भाजून झालाय। लगेचच त्याच भांड्यामध्ये मी काढून घेतला। आता कढईमध्ये मी तेल घातलेलं नाही। तेल न घालताच आपल्याला किसलेलं खोबरं भाजून घ्यायचं आहे। हलकसं तांबूस रंग यायला लागला की हे खोबरं देखील आपल्याला काढून घ्यायचं आहे। थोडंसं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं, जास्त भाजायचं नाही। यानंतर आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, थंड होऊन द्यायचं आहे। पूर्ण थंड झाल्यानंतर यामध्ये मिल्क पावडर घालायची। या मिल्क पावडरमुळे आपलं हे सारण मिळून येतं। त्यानंतर पिठी साखर घालायची। यामध्ये आता आपल्याला 1 छोटा चमचा एवढी विलायची पावडर घालायची आहे। तर विलायची पावडर मी साहित्यामध्ये दाखवलेली नव्हती। आता हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे। तर मिक्स करताना इथे दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने चुरून घ्यायचं आहे, म्हणजे जे भाजलेलं खोबरं आहे ते एकदम बारीक असं होतं आणि करंजीमध्ये कितीही सारण भरलं तरी देखील करंजी फुटत नाही। त्यानंतर आता आपल्याला करंजीचं आवरण बनवायचं आहे। त्याकरता इथे बघा, एका मोठ्या भांड्यामध्ये 2 वाटी एवढा मैदा घेतलेला आहे। तर याच वाटीने मी सारणाचं साहित्य देखील मोजून घेतलं होतं। यामध्येच आपल्याला चिमूटभर मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर कडकडीत गरम तुपाचं आपल्याला मोहन घालायचं आहे। तर साधारण 3 चमचे एवढं मी तुपाचं मोहन यामध्ये घातलेलं आहे। मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर तुपाचं मोहन घातल्यामुळे करंजीचं आवरण एकदम असं खुसखुशीत तयार होतं। तर घातलेलं मोहन या मैद्याला छान असं लावून घ्यायचं। यानंतर आता थंड पाणी वापरून आपल्याला हा मैदा एकदम घट्टसर असा मळून घ्यायचा आहे।
मैदा घट्टसर का मळायचा, तर याला आपण साठा लावणार आहोत. साठा लावल्यानंतर पारी थोडीशी सैलसर होते, म्हणून आपल्याला सुरुवातीलाच हा मैदा थोडासा असा घट्टसर मळून घ्यायचा आहे. तर बघा इथे तुम्हाला मी दाखवते, अशा पद्धतीचा आपल्याला हा मैदा मळून घ्यायचा आहे. यानंतर आता 9 ते 10 मिनिटाकरता हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण इकडे साठा बनवून घेऊयात. त्याकरता एका वाटीमध्ये मी 3 चमचे एवढं तांदळाचं पीठ आणि 2 चमचे एवढं घट्टसर दाणेदार असं तूप घेतलेलं आहे. आता हे आपण मिक्स करून घेऊयात. तर बघा सुरुवातीलाच जास्त तूप घालायचं नाही. आपल्याला हा साठा जास्त पातळ बनवायचा नाही, थोडासा असा घट्टसरच बनवायचा. त्यानंतर पुन्हा एकदा मी अर्धा चमचा एवढं तूप घातलेलं आहे. बघा मस्त लोण्यासारखं हे आपला साठा तयार झालेला आहे. जर साठा पातळ झाला तर आपली पारी देखील पातळ होते, म्हणून आपल्याला हा साठा जास्त पातळ बनवायचा नाही, म्हणजे जास्त तूप घालायचं नाही साठ्यामध्ये. बघा मस्त असा लोण्यासारखा हा साठा तयार झाला आहे. तर बघा 10 मिनिट आपण मैदा हा भिजवून दिलेला आहे. तर पुन्हा एकदा हा मैदा आपल्याला मळून घ्यायचा आहे. तर बघा मस्त असा मैदा भिजलेला आहे, छान असा पुन्हा मळून घ्यायचा. यानंतर या पिठाचे आपल्याला समप्रमाणामध्ये आपण चपाती बनवायला जेवढं पीठ वापरतो तेवढंच पीठ हातावरती घेऊन गोल गोल बनवून ह्याचे गोळे बनवून घ्यायचे आहे. तर बघा इथे 7 उंडे आपण तयार करून घेतलेले आहे. आता आपण हे लाटायला घेऊया. तर लाटताना हे मैद्यामध्ये घोळून घ्यायचे आणि आपण नेहमीची चपाती बनवतो घरगुती, अगदी त्याच पद्धतीची ही पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे. आपण पिठाचे 7 उंडे केलेले आहे. 7ही उंड्यांच्या इथे दाखवल्याप्रमाणे अशा पातळ अशा चपात्या लाटून घ्यायच्या आहेत. तर आपण साठ्याची करंजी करतोय, त्यासाठी करंजीला छान असे लेयर्स येण्याकरता आणि छान असे आवरण खुसखुशीत होण्याकरता अशा पद्धतीने आपल्याला या चपात्या लाटून घ्यायच्या आहेत. तर बघा एक चपाती लाटून झाली. तर अशाच पद्धतीने आता उरलेल्या सर्व चपात्या मी लाटून घेतल्या. तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व चपात्या माझ्या लाटून झाल्यात, एकदम पातळ अशा लाटून घेतलेल्या आहेत. तर आता एक चपाती मी पोळपाटावरती घेतलेली आहे. यावरती आपल्याला बनवलेला साठा लावून घ्यायचा आहे. तर अर्धा चमचा एवढा मी साठा घेतलेला आहे. आता थोडा थोडा याला असं बोटाने चोळून घ्यायचा. एकदम पातळ असा लेयर करायचा, जास्त जाड हा साठा लावायचा नाही. तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा पातळ साठा लावून घेतलेला आहे. तर आता यानंतर यावरती आपल्याला दुसरी चपाती घालायची आहे आणि या चपातीला देखील वरून थोडासा साठा लावून घ्यायचा आहे. जसं पहिल्या चपातीला आपण साठा लावला होता अगदी तसाच पातळ लेयर्समध्ये साठा लावून घ्यायचा. या पद्धतीने मी सर्व चपात्यांना साठा लावून घेतलेला आहे. 7ही चपात्या मी एकावर एक ठेवून साठा लावून घेतलेला आहे. आता घट्टसर असा आता याचा आपल्याला रोल बनवायचा आहे. तर बघा हा रोल बनवता एकदम दाबून दाबून पुन्हा पाठी ओढायचा, पुन्हा पुढं घ्यायचा, असं करत करत अजिबातही यामध्ये हवेची पोकळी ठेवायची नाही. एकदम घट्ट असा रोल बनवून घ्यायचा, म्हणजे याच्या लेयर्स खूप छान पडतात. त्यानंतर व्यवस्थित असा प्रेस करून घ्यायचा, साईडने देखील व्यवस्थित असा प्रेस करून घ्यायचा. मस्त असा रोल तयार झालेला आहे. आता मधोमध हा रोल आपल्याला कट करून घ्यायचा आहे, म्हणजे याच्या ज्या लेयर्स आहेत त्या आपल्याला करंजीच्या वरच्या साईडने येतील. यानंतर आता या रोलच्या आपल्याला उंडे कट करून घ्यायचे आहेत. म्हणजे अशा पद्धतीने उंडे कट केल्यामुळे सर्व करंज्या एकसारखे येतात, लहान मोठी अशी करंजी येत नाही. तर बघा एका बोटाचं जे पेरेचं जे अंतर आहे तेवढ्या साईजचे आपल्याला हे उंडे कट करून घ्यायचे आहेत. यानंतर यातील एक पारी घ्यायची आणि अशा पद्धतीने इथे प्रेस करायची. जी लेयरची साईड आहे ती खालच्या साईडने ठेवायची आणि जे प्लेन आहे ते वरच्या साईडने ठेवायचे. अशा पद्धतीने सर्व उंडे मी अशा पद्धतीने दाबून घेतलेले आहेत. तर बघा आता लगेचच आपण करंजी बनवायला घेऊया. बाकीचे जे उंडे आहेत ते लगेचच आपल्याला झाकून ठेवायचे आहे, म्हणजे ते कोरडे पडणार नाही. ही पारी लाटताना एकदम जास्तही जोर द्यायचा नाही. जास्त जोर देऊन लाटलं तर याच्या लेयर्स खुलत नाहीत, म्हणून ही हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे. आता यामध्ये आपण सारण भरूया. तर साधारण 1.5 चमचा एवढं मी यामध्ये सारण भरून घेते. जशी पारी असेल लहान मोठी त्याप्रमाणे यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे. जेवढं बसेल तेवढं अगदी दाबून हे सारण भरून घ्यायचं. तर बघा आता करंजी अशा पद्धतीने बंद करायची. याला मी लाटताना पीठ लावलं नव्हतं, त्यामुळे करंजी बंद करायला इथे पाणी लावण्याची गरज नाही.
तर साईडच्या कड्या इथे दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने बंद करून घ्यायच्या, म्हणजे ह्या तेलामध्ये सोडल्यानंतर खुलत नाहीत. आता साचा न वापरता करंजी बनवतोय, त्यामुळे आपल्याला याला डिझाईन काढायची. त्याकरता हा काटा चमचा मैद्यामध्ये घोळून घ्यायचा आणि इथे दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने यावरती साईडला प्रेस करायचं. अगदीच आतल्या साईडला प्रेस करायचं नाही, नाहीतर करंजी फुटू शकते. मस्त अशी डिझाईन तयार होते. तर बघा, अगदीच तुमच्याकडे जर फिरकी चमचा नसेल किंवा मग साचा नसेल तर या पद्धतीने तुम्ही करंजा बनवू शकता. आता दुसरी देखील करंजी तुम्हाला मी बनवून दाखवते. तर बघा, भरपूर असं सारण यामध्ये मी भरलेलं आहे. साधारण 1 ते 1.5 चमचा एवढं सारण करंजीमध्ये बसतं, तर तेवढं मी घातलेलं आहे. बघा, इथे दाखवल्याप्रमाणे साईडच्या कडा अशा पद्धतीने आपल्याला दाबून घ्यायच्या आहे. आणि जर तुमच्याकडं फिरकी चमचा असेल तर त्याने देखील तुम्ही या साईडच्या कडा इथे दाखवल्याप्रमाणे कट करून घेऊ शकता, म्हणजे साईडच्या कडा देखील एकदम सुंदर आणि आत बाहेर येणार नाहीत आणि करंजी देखील खूप छान येईल. तर याला देखील मी काटा चमच्याने अशा पद्धतीने डिझाईन काढत आहे. तर बघा तुम्ही, काय मस्त दिसतात ह्या करंजा. तर बघा, आता याच पद्धतीने आता उरलेल्या सर्व करंजा मी बनवून घेते. सुरुवातीला ज्या करंजा बनवलेल्या आहे त्यावरती नेहमी कॉटनचा कपडा घालायचा. त्याचं आवरण अजिबातही आपल्याला सुकून द्यायचं नाही. तर इथे तुम्ही पाहू शकता काय सुबक आणि मस्त सर्वच करंजा तयार झालेल्या आहे. तर ही लास्टला मी जे साईडला आपल्याला कडा निघल्या होत्या त्याची करंजी बनवलेली होती. तर लगेचच करंजा तेलामध्ये तळून घेऊया. बघा, तेल हलकंसं गरम झालेलं आहे. यामध्ये आता करंजा घालून आपण तळून घेऊया. करंजी तळताना गॅसची फ्लेम हे मध्यम किंवा मग लोच ठेवायची. जशी जशी करंजी तळली जाते तसं याच्या लेयर्स ह्या मोकळ्या होतात. तर बघा, थोड्या वेळाने करंजी उलटपालट करून छान अशी लाईट गोल्डन रंगावरती तळून घ्यायची आहे. एकदम जास्तही डार्क रंग येऊन द्यायचं नाही. त्यानंतर करंजी तेलातून काढल्यानंतर छान अशी तेल निथळून द्यायचं, त्यानंतरच काढून घ्यायचे आहे. तर बघा, या करंजीला छान अशा लेयर्स पडलेल्या आहेत, तुम्ही इथे पाहू शकता. काय मस्त आपल्या करंजा दिसतात. सर्व करंजा मी तळून घेतल्यात. तर बघा, तोडल्यानंतर काय खुसखुशीत ही करंजी दिसते आणि चवीला खूप छान लागते. तुम्ही नक्की बनवून पहा. मस्त अशा सर्व करंजा टुमटुमीत फुगलेल्या आहेत. अजून एक करंजी तुम्हाला मी तोडून दाखवते. यातील आतील सारण देखील तुम्ही पाहू शकता. कडेपर्यंत मस्त भरलेलं आहे आणि अजिबातही कुळकुळ्यागत मोकळं सारण झालेलं नाही. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. परत भेटूयात अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.